नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक सेवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे संदीप भाऊ शेळके यांच्या शेतात, राहणार ब्रह्मपुरी या ठिकाणी। सकाळी पाईप काढत असताना त्यांना हा साप दिसला। नशीब चावता चावता वाचलाच सांगतात ते। करूयात रेस्क्यू। वाह, काही बसला आणि आशीच्या 100% चावते। वाचलो मी ना, बाहेर काढतो वापस वर येईन ते पाईप। त्यानंतर कुकऱ्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो असा। वर येईन पाहिजे। झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू। ॲग्रेसिव्ह बघू शकता, म्हणजे खूप घाबरलेला आहे आणि घाबरलेला असल्यामुळे तो वॉर्निंग देतोय की माझ्यापासून तुम्हाला भीती आहे, धोका आहे। त्यामुळे हा कुकरा सिटीचा त्याचा वॉर्निंग आहे आपल्याला की माझ्यापासून लांब राहा। जागा केवढच्या जागेत बसला होता साप। घोनस रसस वायपर, सर्वात मोठे विषदंत असलेला विषारी साप। कोणी अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण की चुकीला माफी नाही। साप जर आपल्याला माहीत नाही आणि चावला तर 100% आपला जीव जाण्याची शक्यता आहे, कारण की आपण जास्त मनावर घेत नाही आणि दवाखान्यात जाऊस तर आपल्याला वेळ राहत नाही। त्यामुळे कुठलाही सापाची माहिती नसेल तर सापाला हात लावू नका। भाला टाईप तोंड, अंगावरती काय रुद्राक्षा माळेवाणी 3 लाईनिंग धब्बे, ही त्याची ओळखण आहे। चिडल्यानंतर कुकऱ्या सिटीप्रमाणे आवाज करतो। केला सुरक्षित रेस्क्यू संदीप भाऊ शेळके यांच्या शेतात। विचारा संदीप भाऊला माहिती कसा दिसला काय तर हे आहेत शेतमालक दीपक भाऊ शेळके। दीपक भाऊ कसं लक्ष गेलो? मी हे सोयाबीन पेरली आमची, हां, आणि तोट्या लावायच्या होत्या शेतात। त्याच्यासाठी मी त्या बांधावरच्या तोट्या काढायला गेलो। बांधावरच्या तोट्या काढायला गेलो तर एका तोटीत मला तो साप मी असा तोटी म्हणजे तोटी कशी उचलली तुम्ही? डायरेक्ट उचलली कशी? हां अशी एकदा एंडक्या बसल्यामुळे त्यानं काही माझ्यावर वार केला नाही। इकडून मुंडकं बाहेर काढून जोरात कुकराच्या शेतीसाठी वॉर्निंग दिली। आता कोबीमध्ये पण तुम्हाला काम करायचं आहे तर पोटरीपर्यंत गमबूट घालायचे। शेतात तुम्ही येताना चप्पल वापरायची नाही, कारण की जीव नाही राहिला। एकदा जीव गेला की वापस येणार आहे का? साप स्वतःहून काहीच करत नाही, पण त्याच्या अंगावर एकदा पाय पडला तर तो चावणार। दुसरा टाईम अडीअडचणीत साप बसेले, आपण तिथं हात टाकला तर तो त्याच्या संरक्षणासाठी चावणार। तिसरा टाईम असं पकडताना, अशा 3च वेळेस साप चावू शकते। बाकी आपल्याला घाबरायचं काम नाही, सापापासून कुठल्याच भीती नाही आहे। स्वतःहून साप आपल्याला चावायला येत नाही, त्याच्यामुळे काळजी घ्यायची। आणि कुठलाही साप चावला तो माणूस मरत नाही, जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हॉस्पिटलमध्ये यायचं। आपल्याकडे 2 तास 1.5 तास असतात, तेवढ्या वेळात आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपला 1001% जीव असते, माणूस मरत नाही। नरवाडी का? हो, मी नरवाडी।